असा प्रपंच, अध्यात्माचा स्पर्श असलेला प्रपंच करायला काय हरकत आहे? जनाबाईंचा होताच ना हो. 14 माणसांचं दळण रोज दळायच्या त्या. हातामध्ये जातं असायचं, काम असायचं आणि मुखात अखंड नाम असायचं. आपण जर चपाती भाकरी भाजी करताना इथं केल्याची किंमत नाही, खाल्ल्याची किंमत नाही, गिळा एकदाशी असं करून जर वाढलं तर खाणाऱ्याला तुम्ही बासुंदी वाडा, श्रीखंड वाडा, आम्रखंड वाडा, काही त्याचा अर्थ नाही. पण हेच तुम्ही साधी चटणी भाकरी सुद्धा छान देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या असं मस्त पोळ्या करता करता भाकऱ्या करता करता हरिपाठ जर केला तर हरिपाठाच्या संस्कारातनं तयार झालेली भाकरी आमच्या पतिदेवांनी, आमच्या मुलांनी, आमच्या घरातल्यांनी खाल्ली तर आचार किती समृद्ध होईल याची कल्पना करा. अन्नात जायते बुद्धी म्हटलंय. जसं अन्न तशी बुद्धी घडेल, निर्माण होईल. त्यामुळे तुमच्या माझ्यावर खूप मोठी जबाबदारी. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकल. मोठ्या माणसांवर प्रचंड मोठी जबाबदारी आहे. येणारा पुढचा काळ अत्यंत भीषण आणि भयावह आहे आमच्या लेकरांसाठी. लेकरं संख्येने कीर्तनाला सुद्धा कमीच दिसतात. तरुण पिढी कीर्तनाला संख्येने तुलनेने कमी दिसते. त्यामुळे येणारा काळ अत्यंत भयान भीषण आहे. याकरता आम्ही जागरूक असणं, सजग असणं अत्यंत महत्त्वाची, काळाची खूप मोठी गरज आहे. श्रोते हो, धर्मस्वरूप परमेश्वराला भजणं आणि त्याच्याकडं जे मागायचंय तेच मागणं. बघा, तो दाता आहे, तो द्यायला बसलाय, पण काय मागायचं याचा विवेक आम्हाला संत चरित्र आणि महापुरुषांची, सत्पुरुषांची चरित्र शिकवतात. महाभारतातला असाच एक प्रसंग आहे. माझ्या हातातल्या उर्वरित वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. नारदीय पठडीचं एक खूप सुंदर आख्यान आहे. आपण सगळ्यांनी कधीतरी कदाचित ऐकलंही असेल. अर्थात नवीन काहीच नसतं, सगळंच सगळ्यांनी ऐकलेलं असतं बऱ्यापैकी, कारण तुम्ही बहुश्रुत आहात, सगळ्यांचं ऐकता. पण अतिशय सुंदर अशा पदांच्या माध्यमातून जुन्या कीर्तनकारांनी बहार आणि रंगवलेलं असं हे आख्यान आहे. महाभारतातली अशी एक व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीची भक्ती ही जगाला दाखवण्याकरता नव्हती, जगाला दिसणारी नव्हती, पण परमात्मा गोपालकृष्णाला मात्र प्रिय होती. असे राजा शंतनूचे आणि गंगेचे पुत्र, गंगापुत्र पितामह भीष्म, गांगेय असं त्यांचं नाव, देवव्रत असं त्यांचं नाव. पितामह भीष्म भगवान गोपालकृष्णांची निस्सीम भक्ती करावी, जगाला दाखवणारी भक्ती नव्हती, वरवर दिसायला साथ होती अधर्माची. हस्तिनापूरच्या सिंहासनाशी एकनिष्ठ असलेले पितामह भीष्म प्राण गेला तरी चालेल पण सिंहासनाशी असलेली निष्ठा सोडणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती. भीष्म प्रतिज्ञा होती. अधर्म समोर घडताना पाहत होते पण तरी सुद्धा कुरुकुलाची, कौरव पक्षाची साथ सोडली नाही पितामह भीष्मांनी. पण हृदयामध्ये मात्र अधिष्ठान अखंड धर्माचं. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. अखंड धर्माचं अधिष्ठान हृदयामध्ये. त्याच धर्म भावनेला धरून प्रत्येक कर्म हातून घडत होतं. वरवर दिसायला लोकांना अधर्माची साथ आहे असं वाटत होतं, पण भगवंताचं अधिष्ठान कायम हृदयाशी. भगवंतांनी अखंड समजावून सांगितलं दुर्योधनाला, पण दुर्योधन ऐकलं नाही. दोघंही मदत मागण्याकरता आले होते द्वारकेला भगवंतांना. दुर्योधन सुद्धा आला होता आणि अर्जुन सुद्धा आला होता. युद्धासाठी मदत पाहिजे भगवंता तुझी. दुर्योधनाला नारायणी सेना सगळी दिली भगवंतांनी. सेना घेऊन दुर्योधन निघून गेला आणि अर्जुनाला भगवंत व्यंग करत कुचेष्ठेने थोडं विचारत होते, त्याला चिडवत होते की म्हणाले, अर्जुना हार निश्चित है तेरी, हरदम रहेगा उदास. अरे माखन तो दुर्योधन ले गया, केवल छास बची तेरे पास. झालं ना, सगळं सैन्य दुर्योधन घेऊन गेला. कसा जिंकायचंस तू, कसा धर्माचा विजय व्हायचा, परीक्षा घेत होते अर्जुनाची. पण भक्त कसा असतो बघा, मी धर्मासोबत आहे नव्हे, साक्षात कृष्णच धर्मरूपाने माझ्या सोबत आहे. धर्माची तू मूर्त, पाप पुण्य तुझ्या हाती. अर्जुनाने सांगावं भगवंता, अरे भगवंत म्हणत होते हार निश्चित है तेरी, हरदम रहेगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, केवल छास बची तेरे पास. अर्जुन हसत होता. अर्जुन म्हणाला, देवा जीत निश्चित है तेरी, दास नहीं हो सकता उदास. जीत निश्चित है मेरी, दास नहीं हो सकता उदास. अरे माखन लेकर क्या करूं, जो माखन चोर है मेरे पास. मला काय गरज आहे म्हणाले दुर्योधनाच्या त्याच्या ते सैन्याची. जाऊ दे ना, मरू दे तिकडं, पण तू जिथे आहेस ना तिथे धर्म आहे. धर्म जिथे आहे तिथे विजय आहे. धर्माचं रक्षण केलं की धर्म आपला रक्षण करणार आहे. आणि हे जे कुरुक्षेत्रावर होणार आहे ते धर्माचं युद्ध होणार आहे. इथं तू आहेस म्हणजे धर्माचा विजय आहे. देवा इतका विश्वास भगवंतावरती. शिष्टाई करता गेलेले भगवंत अर्जुनाला, दुर्योधनाला खूप समजावून सांगत होते पण ऐकलं नाही. शेवटी धर्मयुद्ध निश्चित झालं.
कुरुक्षेत्रावर रणसंग्राम सुरू झाला. कौरवांची सेना पांडवांची सेना सज्ज झाली. भगवंतांची नारायणी सेना कौरवांच्या बाजूने लढतीये. स्वतः अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतायत. अर्जुन, पार्थ, धनंजय हातामध्ये शस्त्र घेऊन लढण्यास सिद्ध आहे. 18 अध्यायी गीता अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला मला भगवंतांना सांगावी लागली, कारण समोरचा रणसंग्राम पाहिला, समोरचे आपलेच नातेवाईक आपतेष्ट पाहिले आणि हातपाय गळून गेले. हो, त्याचे हातात शस्त्र गळून पडलं आणि म्हणाला, देवा सिदंती मम गात्राणी मुखंच परिशिष्यती. माझे हातपाय गळून पडले, शस्त्र गळून पडते, घशाला कोरड पडली, मी लढू तरी कसा. आणि असा गर्भगळीत झालेला अर्जुन, त्याला भगवंत सांगतात, हतो वा प्राप्सेसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. रणांगणावर धारातीर्थी पतन पावलास तर अर्जुना स्वर्गात जाशील आणि जिंकलास तर धर्माचं राज्य आहे ते तुझं, लक्षात ठेव. प्रचंड मोठी ताकद अर्जुनाला मिळाली गीतेच्या माध्यमातून. आणि शेवटच्या अध्यायात अर्जुन सांगतात, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युता स्थितोस्मि गतसंदेह करिष्ये वचनम तव. सगळा संदेह संपला देवा, आता लढायला सिद्ध आहे मी. आणि मग लढाई सुरू झाली, धर्मयुद्ध सुरू झालं. 5ही पांडव 100 कौरवांना भारी पडत होते, कारण धर्म साक्षात लढत होता या बाजूने. अधर्माची साथ कोणीच नव्हतं देत. आणि अशा वेळी 9 दिवस झाले आज युद्धाला सुरू होऊन, 9 दिवस. आणि 9व्या दिवशीची संध्याकाळ. कुरुकुलाचे म्हणजे कौरवांचे सेनापती पितामह भीष्म कौरवांच्या बाजूने लढतायत आणि इकडे अर्जुन उभा आहे भीष्मांच्या विरुद्ध लढण्याकरता. म्हणजे आजोबा आणि नातू यांच्यात युद्ध चालू आहे. अर्जुनाने काही क्षणाच्या पराक्रमाने सगळ्यांचे डोळे दिपवून टाकले आणि सगळ्यांना खात्री वाटली की अर्जुनाचा विजय होणार. पितामह भीष्म आज संपणार बहुतेक, पण ते इच्छामरणी होते. पितामह भीष्म संपणार अशी खात्री सगळ्यांना वाटावी. अर्जुनाने 1.5 घटकेमध्ये बाणांची अशी काही झाडी लावली पितामहांच्या अंगावरती, सर्वांगाला जखमा झाल्या, सर्वांगामध्ये बाण घुसलेले, एक बाण असा बाजूला काढत होते, रक्तबंबाळ झालेला देह. पण पितामह भीष्मांना अत्यंत धन्य वाटत होतं की माझा नातू अर्जुन स्वतः समोर उभा आहे, त्याचा पराक्रम धनुर्विद्येतला पाहतायत आणि त्याच्या रथाचं सारथ्य करणारा अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक भगवान द्वारकाधीश गोपाल कृष्ण. धन्य वाटत होतं पितामहांना, तिथूनच नमस्कार करत होते. संध्याकाळ झाली, सूर्यास्ताची वेळ जवळ आली. सगळ्यांना वाटलं पितामह भीष्म संपणार, पण युद्धशास्त्राच्या नियमानुसार सूर्यास्त झाला की युद्ध थांबवावं लागायचं. मध्ये 1 दिवस मिळायचा, त्या दिवसात सगळं तिथलं रक्ताचा चिखल, मेलेली सगळी ती प्रेत सगळं उचलून बाजूला करायचं, परत मध्ये 1 दिवस ठेवून पुढचा दिवस युद्ध. असं ते युद्ध चाललेलं. आणि 9व्या दिवशीची ते संध्याकाळ सगळ्यांना वाटलं पितामह संपणार, पण त्या दिवशी सूर्यास्त झाला, युद्ध थांबवावं लागलं. सगळे आपापल्या शिबिरात निघून गेले. अर्जुन सुद्धा आपल्या शिबिरात निघून गेला. पण सगळीकडे अर्जुनाच्याच पराक्रमाचं गुणवर्णन चालू होतं. वा वा वा, काय अर्जुनाचा पराक्रम, काय अर्जुनाची धनुर्विद्या, सगळीकडे त्याचं कौतुक. आणि बरीच माणसं अशी असतात समाजामध्ये की त्यांना काही जणांचं कौतुक सहन होत, त्यांना दुर्योधन म्हणावं, नाही का. अर्जुनाचं कौतुक दुर्योधनाला नाही सहन झालं. अहो, स्तुती करावी, जे योग्य आहे, जे तिथं कौतुक करण्यासारखं आहे तिथं कौतुक करावं ना. अर्जुनाचा पराक्रम पाहिला, त्याचं कौतुक सगळे करतायत, ते काही सहन झालं नाही. सगळ्यांना आनंद झाला, पण त्याला मात्र वाईट वाटलं. पितामह भीष्म आपल्या शिबिरात गेले होते, सर्वांगाला जखमा झाल्या होत्या, औषध पाणी करत होते. पण या मात्र दुर्योधनाने तातडीची इमर्जन्सी बैठक बोलवली, गुप्त बैठक. आणि बघा ना, 5000 वर्षापूर्वीपासूनचा इतिहास आहे आपला. आदल्या रात्रीच मतं बदलतात की नाही, अजून सुद्धा गुप्त बैठका होतात की नाही लगेच. अहो काय पक्षनिष्ठा, पक्षनिष्ठा, आज मी तुम्हाला पक्षनिष्ठेविषयी सांगतो, तुमचा कितवा पक्ष असं विचारायची वेळ येते. मग कार्यकर्त्यांना पण प्रश्न पडतो, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, गाणं लिहायला लागला अवधूत गुप्तेला. त्यामुळे 5000 वर्षापूर्वीचा हा इतिहास. दुर्योधनाने गुप्त बैठक बोलवली आणि या बैठकीला कोण कोण होतं कवी वर्णन करतात. कर्ण, शकुनी, दुःशासन आणि चौथा दुर्योधन. म्हणती कवण्या मिसे करून पांडुनंदन जिंकावे. 4 जण बैठकीला बसलेत. कोण कोण आहेत? कर्ण, शकुनी, दुःशासन आणि चौथा दुर्योधन. 4 जण. आपल्याकडे चौकडी असते, तिला काय म्हणतात? जाऊ दे ना, मी कशाला बोलू.
पारापारावर कट्ट्यावर बसलेली माणसं असतात. या देशाची क्रांती झाली पाहिजे, याला काही कळत नाही, त्याला काही कळत नाही, यांच्या हातात पत्ते, तुम्ही काय करता? अशी चौकडी बऱ्याच ठिकाणी आपल्याला आढळते. तशी दुर्योधनाने ही चौकडी बसवली आणि प्रश्न उपस्थित केला सगळ्यांच्या मध्ये. आज 9 दिवस झाले युद्धाला सुरुवात होऊन, माझे निम्म्यापेक्षा जास्त भाऊ संपले आणि पांडवांपैकी एकाही वीराला आपण संपू शकलो नाही. तेव्हा या युद्धामध्ये पराभव कुणाचा होणार, या युद्धामध्ये विजय कुणाचा होणार, असा दुर्योधन प्रश्न उपस्थित करतोय. कुणीच काही तिथं बोले ना, पण एक जण हसले. ते होते शकुनी मामा. ते हसले आणि ते नुसते शकुनी नव्हते, होते अपशकुनीच पात्र होतं ते महाभारतातलं, आपल्या सगळ्यांना माहित. त्यांचं हसणं दुर्योधनाला कळलं आणि दुर्योधन म्हणाला, मामा बोला ना, काय बोलायचंय तुम्हाला, नुसते हसताय कशाला? काही जणांचं हसणं सुद्धा सूचक असतं बघा. बोला, नुसते हसू नका, बोला. शकुनी मामा म्हणले, बोलू, तुला आवडेल? हा बोला ना म्हणाले. आता असंही 11:15 होत आहेत, 11:30 पर्यंत होईल ना तुमचं बोलणं? हा होईल म्हणाले. मग बोला, पटकन बोला, काय बोलायचंय तुम्हाला? शकुनी मामा म्हणले, दुर्योधना, अरे फसलायस लेका, तू फसलायस. तुझ्या बरोबर कपटाने व्यवहार केला जातोय, तुला कळत नाही? मामा काय बोलायचंय, सरळ सरळ बोला. अरे वेड्या, पितामह भीष्म सेनापती आहेत कौरवांचे आणि रक्षण करतायत पांडवांचं. असा शत्रूला फितूर असलेला सेनापती काय कामाचा? सेनापती बदल पहिला, सेनापती बदलू आणि सेनापती बदलून सेनापती करू कोणाला? करू कौरव सेनेचा. शकुनी मामा म्हणतायत, दुर्योधना तुला एवढं कळत नाही का रे? एवढं कळत नाही? कोण आहे तुझ्या शेजारी बसलेला, जरा बघ, किती निष्ठावान आहे तुझ्याशी. प्राण गेले तरी चालतील पण तुझ्याशी असलेली निष्ठा सोडणार नाही. त्याला कर सेनापती. कोण होता शेजारी? हा कर्ण तुझा प्रिय सखा, कर्ण तुझा प्रिय सखा, असता धरितोसी व्यर्थ काळजीला. यत शक्ती किती वर्णू, यत शक्ती किती वर्णू, भीतो मनी आणि ताची काळजीला. रामा राम राम हरे हरे रामा राम 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 हरे हरे रामा राम 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 सीतापते राम 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 रमोत्तम राम 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 हरे हरे राम राम. यत शक्ती किती वर्णू, भीतो मनी आणि ताच काळजीला. अरे काळ सुद्धा ज्या शक्ती समोर उभा राहू शकत नाही, काळ घाबरतो ज्या शक्तीला. असा कर्ण तुझा प्राणप्रिय सखा मित्र असताना तू घाबरतो कशाला? याला सेनापती कर ना. पण दुर्योधन अजूनच शंकेनी संशयानी पाहतो एक शकुनीकडे. मामा म्हणले, शकुनी मामा म्हणले की दुर्योधना, अरे नाही इथे मामा आहे तो, पण ते चांगले मामा आहेत आमच्या सगळ्यांचे, पंढरीनाथ भगवान की. मामा म्हणले, बोलू, तुला आवडेल का? तुला आवडेल? कर्णाला सेनापती पदावर रुजू कर, भीष्मांना सेनापती पदावर बाजूला कर. आणि माझ्यावर विश्वास नसेल तर आत्ता या क्षणाला जा, भीष्मांच्या शिबिरात जा, तिथं बघ काय चाललंय ते, तिथं जाऊन बघ. आणि दुर्योधन खरंच की रात्रीच मध्यरात्रीच गेला. पितामह भीष्मांच्या शिबिराच्या बाहेर उभा राहिला आणि कानावर शब्द बाहेर पडले, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते, गोपाल कृष्ण भगवान की. आणि भीष्मांच्या मुखातनं श्रीकृष्ण परमात्म्याचं नामस्मरण ऐकलं आणि मामांचं बोलणं दुर्योधनाला पटलं. म्हणाले, खरंय की असा शत्रूला फितूर असलेला सेनापती काय कामाचा? जाऊ दे म्हणाले. आतमध्ये गेला, प्रवेश केला आणि भीष्मांना सांगितलं, आजोबा काय लावलंय? पितामह भीष्म म्हणले, राजा या वेळेला आत्ता तू माझ्या शिबिरात कशा करता आलास? कशा करता नाही, आज 9 दिवस झाले युद्धाला सुरुवात होऊन, माझे निम्म्यापेक्षा जास्त भाऊ संपले आणि पांडवांपैकी एकाही आपण वीराला मारलं नाही. या युद्धाचा परिणाम काय होणार? आपण पक्षपातीपणा करता, पांडवांचं रक्षण करता, नोकरी आमची करता आणि रक्षण मात्र पांडवांचं त्या काळ्याचं करता, त्याची बाजू धरता. पितामह भीष्म म्हणले, राजा राजा राजा, अरे थांब, अरे कसला आरोप करतोस माझ्यावर? माझं वय बघ, माझ्या अंगावर झालेल्या जखमा बघ, वेळ बघ काय आहे.
फार बोललास रे, जा आता झोप जरा, तू झोप, मलाही अशी विश्रांती घेऊ दे, फार बोललास, जा. दुर्योधन म्हणला जातो, पण उद्याच्या दिवसात पांडव संपले पाहिजे. भीष्म चिडले. दुर्योधना काय म्हणलास? उद्याच्या दिवसात पांडव संपले पाहिजेत? अरे पांडवांना संपवणं, विजय मिळवणं हे काही माझ्या हातचं आहे? आणि त्यांच्यावर विजय मिळवण्याकरता आजपर्यंत तुझं केलेलं कर्म काय आहे की तुला जय मिळावा? आजपर्यंत केलेलं कर्म आठव. सत्याची बाजू आहे तुझी, धर्माची बाजू आहे तुझी. दुर्योधन म्हणतो ते काही मला माहिती नाही, उद्याच्या दिवसात पांडव संपले पाहिजेत. पितामह भीष्म म्हणतात दुर्योधना असले आरोप करतोस ना माझ्यावर? अर्जुनाच्या बाणांनी जेवढ्या जखमा झाल्या नाहीत ना तेवढ्या जखमा तुझ्या शब्दांच्या बाणाच्या होत आहेत मला. आणि खरंय श्रोते हो, शब्दाची जखम शस्त्राच्या जखमेपेक्षा भयानक असते. शस्त्राची जखम भरून निघते, पण म्हणून शब्दांनी कुणाला दुखवू नये असं म्हणतो ना आपण. शब्दांनी कुणालाच नाही दुखवायचं. भीष्म म्हणे रे राया, लागती वाग्बाण काळ झाला की, समरी श्रम आता तुझ वदता फार काळ झाला की. जा जा, उशीर झालाय म्हणाले, आता बोलू नकोस काही, जा. निघाला. उद्याच्या दिवसात पांडव संपले पाहिजे, त्याचं आपलं तेच टुमणं. भीष्म संतापले. थांब म्हणाले. काय म्हणालास? उद्याच्या दिवसात पांडव संपले पाहिजे? ठीक आहे, उद्या हा भीष्म तरी तुमच्या मार्गात बाजूला होईल, नाहीतर पांडव तरी स्वर्गवासाला जातील. शपथ घेतो, प्रतिज्ञा करतो म्हणाले. उदयी कमारीन पंडू नंदना, नाही तरी देईन आपुले प्राण. हे देहांत प्रायश्चित्त घेईन, सत्य जाण राजेंद्रा. उद्या पांडव संपतील, नाहीतर हा भीष्म तुमच्या मार्गातनं बाजूला होईल. निष्पंडवी पृथ्वी करेन अशी भीष्मांनी दुहेरी प्रतिज्ञा घेतली. पांडव तरी संपतील, नाहीतर मी तरी संपेल. तेव्हा याला बरं वाटलं. चला म्हणाला, हुश, आपलं काम झालंय. निघाला. त्याला असं वाटलं आपलं बोलणं कुणीच ऐकलं नाही, पण ऐकलं. अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक कोण होतो? त्या द्वारावरती भीष्मांच्या शिबिराच्या त्या दारावर उभा होता एक पहारेकरी, एक दूत होता. कोण होता तो? तिथे होता एक दूत माधवाचा, तिथे होता एक दूत माधवाचा, तिथे होता एक दूत माधवाचा, तिथे होता एक दूत माधवाचा. सेवी कौरव परिपक्ष पांडवाचा, सेवी कौरव परिपक्ष पांडवाचा, भगवान गोपाल कृष्णांचा दूत त्यांनी लगेच बातमी पोहोचवली. अर्थात तो अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक, नटधारी नटनायक, त्याला काय अवघड होतं कळणं. तिथपर्यंत बातमी पोहोचली, पांडवांच्या शिबिरात बातमी पोहोचली. एवढंच नाही, पांचाली, याज्ञसेनी, द्रौपदी पर्यंत बातमी पोहोचली. आणि मग मात्र या द्रौपदीने धावा केला भगवान गोपाल कृष्णांचा. बघा, साक्षात आजोबा पितामह भीष्म प्रतिज्ञा करतायत आपल्या पतींना मारण्याची. एक सौभाग्यवती स्त्री द्रौपदी सीता तारा मंदोदरी सताम पंचकन्याम स्मरे नित्यम वेदवाणी प्रवर्तते. ही द्रौपदी याज्ञसेनी होती, योजनगंधा होती. आपल्या पतींवर संकट येणार हे कळता क्षणी ती शांत नाही बसली, भगवान गोपाल कृष्णांचा धावा केला. हे भगवंता, हे गोपाल कृष्णा, धाव. नारायणा रमा रमणा, हे कृष्णा, हे गोविंदा, हे माधवा, हे ऋषिकेशा, धाव. माझ्या प्रत्येक संकटात तू धावलास ना. भरदरबारात दुःशासनाने मला केसांना धरून फरफटत ओढत आणलं होतंस. दयेची याचना करत होते, पण तू आलास. कुणीच नाही माझ्या कामी आलं. आता परत ये. नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, मधुसूदना मनमोहना रे मधुसूदना मनमोहना, करुणाघना रे नारायणा रमा रमणा, नारायणा
श्री हरी झडकरी बलसागर गोविंदा धावता श्री हरी झडकरी बलसागर गोविंदा रे बलसागर गोविंदा बलसागर गोविंदा बलसागर गोविंदा रे धावता श्री हरी झडकरी बलसागर गोविंदा रे तुझी आचरणी सादर वंदन 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 करीतो परमानंदा करीतो परमानंदा दे प्रसादा व्यंकटेशा दे प्रसादा व्यंकटेशा जगताचा आनंदा रे नारायणा रमा रमणा रमा रमणा मधुसूदना मनमोहना रे मधुसूदना मनमोहना करुणाधना रे नारायणा 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 गोपाल कृष्ण भगवान की कृष्णा धाव म्हणून धावा करावा भगवंतांचा. आणि दूर कुठे होते भगवंत दूर कुठे होते. द्रौपदी ज्यावेळी भगवंतांकडे आली ना त्यावेळी भगवंतांना द्रौपदी सांगते कृष्णा अरे माझ्या पतिदेवांवर घाला येणारे त्यांच्या जीवनावरती घाला येणार माझ्या सौभाग्यावरती घाला येणारे आणि तू माझा भाऊ म्हणवतोस ना खुशाल झोपा काढतोस तुला काहीच कल्पना नाही याची. भगवंत म्हणतात अगं द्रौपदी झालंय तरी काय जणू काही आपल्याला काहीच माहिती नाही असं देव दाखवत होते. द्रौपदी म्हणाली म्हणजे देवा तुला काहीच माहिती नाही. अरे पितामह भीष्मांनी निष्पांड विपृथ्वी करण्याची प्रतिज्ञा केली उद्या. भगवंत म्हणतात पितामह भीष्मांची प्रतिज्ञा निष्पांड विपृथ्वी करेन म्हणून. छे 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 द्रौपदी अगं ज्या भीष्मांच्या समोर काळ सुद्धा उभा राहू शकत नाही त्यांच्या समोर मी काय करणार. द्रौपदी म्हणते म्हणजे देवा याच्यावर उपाय नाही आता. छे छे उपाय कसला विचारते. अगं काळाला सुद्धा ज्यांच्या पुढे उभं राहण्याची ताकद नाही मी काय करणार. द्रौपदी म्हणते ठीक आहे देवा मग माझे पती उद्या संपणार मग त्याआधी आज ज्या यज्ञवेदीतनं माझा जन्म झाला त्या यज्ञवेदीला माझा देह मी समर्पित करते मी निघाले कृष्णा म्हणून पाठ फिरवली. आणि भगवंत म्हणताय द्रौपदी द्रौपदी थांब 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 मला एक उपाय सुचायला लागलाय. आपण प्रयोग करायला काय हरकत आहे करून बघूया बघूया झालं यश मिळालंच तर. द्रौपदी म्हणते काय करायचं देवा सांग पटकन. भगवंत म्हणाले हे बघ द्रौपदी ज्यांनी ही प्रतिज्ञा केली आहे ना त्यांच्याकडे जायचं आत्ता हो या मध्यरात्री हो आत्ता निघायचं. अरे शत्रू पक्षाचा सेनापती बंदोबस्त केवढा असेल सिक्युरिटी केवढी असेल तिथं आपण पोहोचणार कसं तिथपर्यंत. तू कशाला काळजी करते द्रौपदी मी आहे ना मी नेतो ना तुला. म्हणून भगवंत द्रौपदीला घेऊन कुणालाही न कळता त्या युद्ध मार्गातनं त्या आड मार्गाने त्या रस्त्याने भीष्मांच्या शिबिराच्या दिशेने चाललेत. वेळ मध्यरात्रीची मध्यरात्रीची वेळ भीष्मांच्याकडे साक्षात गोपाल कृष्ण द्रौपदीला घेऊन निघाले. द्रौपदी म्हणते देवा अरे तू कृष्ण तुला कोण नाही ओळखणार तुला सगळे ओळखणार. नको अरे भगवंत म्हणताय तू काळजी करू नको मी माझं रूप बदलणार आहे मी सोंग घेणार आहे. लहानपणापासून मला याची सवय आहे मी अत्यंत उत्तम सोंग वठवतो. मी तुझ्या जोडा राख्याचं सोंग घेतो म्हटले. जोडा राख्या माझा गडी होणार हो तुझ्या गड्याचं सोंग घेणार. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. गडी होतो देव म्हणून तर तुकोबराय त्याला म्हणतात ना जीवीच्या जीवनात तुका म्हणे नारायणा
माझ्या जीवाचा जीव का वाटलं हो संतांना? कारण देवानी स्वतःलाच भक्ताला देऊन टाकलं वेळ प्रसंगी. देव म्हणाला मी मलाच तुला देऊन टाकतो. द्रौपदीचा गडी झाला भगवंत. जोडा राख्याचं सोंग घेतलं आणि निघाले दोघं जण त्या युद्ध मार्गावरनं, त्या काट्याकुट्यांमधनं. अक्षरशः रक्ताचा चिखल झालेल्या त्या युद्धभूमीतनं भगवंत स्वतः द्रौपदीला घेऊन निघाले. कितीतरी अंतर चालून गेलं आणि द्रौपदीच्या पायाला खडे काटे टोचतायत. द्रौपदी सांगते देवा नाही चालवत रे आता. नाही रे चालवत देवा आता. मजला चालवेना हरी मजला चालवेना हरी मजला चालवेना हरी मजला चालवेना. देवा नाही रे चालवत. पायात खडे टोचतायत, काटे टोचतायत. भगवंत म्हणतात द्रौपदी अगं वेडे आधी नाही का सांगायचं? हे घे माझ्या वाहनात तू घाल. द्रौपदी म्हणते काय आखरीत लावलंयस रे आज? आधी जोडा राख्या गडी झालास, आता तुझ्या वाहना माझ्या पायात घालायला देतोस. देवा काय म्हणू तुला? द्रौपदी उशीर करू नको. हे बघ भगवंतांच्या स्वतःच्या हाताने द्रौपदीच्या पायात स्वतःच्या वाहना सरकवतायत भगवंत. मजला चालवेना हरी मजला नाही रे चालवत. देवानी स्वतःच्या वाहना द्रौपदीच्या पायात सरकवल्या. बघता 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 शिबिर भीष्मांचं जवळ आलं. शिबिराच्या बाहेर द्रौपदीला सांगितलं आता हे बघ इथपर्यंतच माझं काम होतं, आता आतमध्ये तू एकटीनं जायचं. वा रे वा मला एकटीला आत पाठवतोस, इथपर्यंत मला आणलंस. हे बघ द्रौपदी भीष्मांचा नियम आहे, भीष्मांच्या शिबिरामध्ये 3च व्यक्तींना प्रवेश आहे. एक एखादा साधू संत बैरागी सत्पुरुष असेल त्याला, 2 एखादी पतिव्रता सौभाग्यवती स्त्री असेल तिला, आणि 3 साक्षात द्वारकाधीश गोपालकृष्णाला. 3घांनाच पितामहांच्या शिबिरात प्रवेश असतो. मी कोण आहे? मी कृष्ण आहे का? मी तुझा जोडा राखे, मी आत कसा येऊ? देवा वारे वा मला इथपर्यंत आणलंस, इथे थांबतोस, जा आतमध्ये जा आणि भीष्मांशी बोल, तुला काय बोलायचं ते. द्रौपदी सांगते देवा मी जाईन खरी, पण भीती वाटते रे. त्यांनी जर मला विचारलं तुझ्या बरोबर कोण आलंय, तुला इथपर्यंत कुणी आणलं, तर काय उत्तर देऊ? सांग माझा जोडा राख्या गडी आलाय म्हणून. खोटं बोलू? गडी म्हणू का रे देवा तुला? अगं सांग माझा जोडा राख्या गडी आलाय म्हणून. द्रौपदी जड पावलांनी आतमध्ये गेलीये. पितामह भीष्म मध्ये एक पडदा होता आणि त्याच्या पलीकडे पितामह भीष्म होते. सर्वांगात जखमा झालेल्या, अस्वस्थ झालेत, येरझाऱ्या घालतायत. दुर्योधन नुकताच निघून गेला होता ना. भीष्मांनी प्रतिज्ञा केली होती निष्पांडवी पृथ्वी करण्याची, आणि अस्वस्थ झालेत, येरझाऱ्या घालतायत आणि स्वतःलाच दूषण देतायत. अरे धिक्कार असो माझ्या या जीवनाचा म्हणाले. आपलेच नातवांना मारायचं, आपलीच वंशवेल तोडून टाकायची, असा कुणावर उद्या प्रसंग येऊ नये. उद्या ती द्रौपदी किंवा कुंती माझ्या समोर आली आणि मला विचारलं तर मी काय उत्तर देऊ असं म्हणायला आणि द्रौपदी समोर यायला. द्रौपदीने भीष्मांकडे पाहिलं, ओळखू नये म्हणून मुखावर असं घुंगट वस्त्र घेतलं होतं. पारदर्शक नमस्कार करण्याकरता खाली वाकली. हातातल्या कंकणांचा आवाज झाला आणि भीष्मांच्या मुखातनं शब्द बाहेर पडले, सौभाग्यवती भव. एवढं ऐकलं आणि द्रौपदीला हसू फुटलं. देवाला म्हणली वारे वा तुझी लीला. आणि मग उठली. भीष्मांना सांगितलं आजोबा
हा आशीर्वाद सौभाग्यवती भव हा आशीर्वाद या जन्माकरता की पुढच्या जन्माकरता? भीष्म संतापले, कोण आहेस तू? असा उलट प्रश्न विचारणारी तू कोण आहेस? या भीष्माचे शब्द काळाला सुद्धा खोटे ठरवता येत नाही हे सगळ्या जगाला ठाऊक असताना असा प्रश्न विचारणारी तू कोण आहेस? आणि द्रौपदीने असं वस्त्र बाजूला केलं, मी द्रौपदी, पंडूराजाची सून, द्रुपद राजकन्या, तुमची नाचसून, पांडवांची धर्मपत्नी. उद्या वैधव्याचा प्रसंग येणार आहे, उद्या निष्पांडवी पृथ्वी तुम्ही करणार, तुम्ही ही प्रतिज्ञा घेतलीये. म्हणून म्हटलं जाता जाता तुमचं दर्शन घ्यावं म्हणून इथं आलीये.